नमस्कार मित्रांनो, 6वी ते 8वी पदवीधर शिक्षक यांच्यासाठी आज एक महत्त्वपूर्ण अशी एक अपडेट आपल्याला न्यायालयाकडून आपल्याला मिळत आहे. तर आजच्या दिवशी एक महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने 6 ते 8च्या जो टी-ई-टी आणि टी-ई-टी असावी की टी-ई-टी नसावी यावर जो वाद सुरू होता, यावर एक याचिका कोर्टात दाखल केलेली होती आणि त्या कोर्टाने त्या याचिकेवर आज आपल्याला निकाल दिलेला आहे आणि त्या निकालात म्हटलेलं आहे की इथून पुढे आपल्याला जर 6 ते 8वर जे शिक्षक शासकीय शिक्षक आपले नियुक्त असतात, त्या सर्व शिक्षकांना इथून पुढे टी-ई-टी कंपल्सरी करण्यात आलेली आहे. म्हणजे आता जर आपल्याला 6 ते 8वर आपली नियुक्ती असेल, आताचा सध्याच्या कालावधीत जर आपण पवित्र पोर्टलमधून नियुक्त होतो आहोत, त्यांना जे नियम लावले जात आहेत, तेच नियम आता जे पवित्र पोर्टल सुरू होण्याच्या आधी जे शिक्षक नियुक्ती ज्यांना मिळालेली आहे आणि जे खूप वर्षांपासून काम करत आहेत 6 ते 8वर, तर त्यांना आता टी-ई-टीचा पेपर कंपल्सरी करण्यात आलेला आहे. मग आता टी-ई-टीचा नक्की कोणता पेपर त्यांना कंपल्सरी आहे? तर या शिक्षकांना टी-ई-टी 2चा जो पेपर असतो 6 ते 8 या गटासाठी तो पेपर आता त्यांना कंपल्सरी करण्यात आला आहे आणि त्यांना एक अट आता दिलेली आहे की पुढच्या येत्या 2 वर्षात त्यांना टी-ई-टी पास करून देणे अनिवार्य आहे. अथवा जर त्यांनी हा क्रायटेरिया पास नाही केला किंवा 2 वर्षात त्यांना टी-ई-टी पास होता नाही आली, तर त्यांची जी सेवा आहे ती खंडित करून त्यांना निवृत्ती देण्यात येणार आहे. असा निर्णय न्यायालयाने आज दिलेला आहे. जवळजवळ या निकालाची 110 पानांची एक PDF असलेली पिटिशन आपल्याला न्यायालयाने या निकालात आपल्याला दिली आहे. ती PDF आता एवढी PDF बघणं आपल्याला शक्य नाही, पण त्या PDFमधले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत मी ते तुम्हाला आज सांगणार आहे. तर त्याच्यातला पहिला मुद्दा हा होता की येत्या 2 वर्षात जे शिक्षक आता कार्यरत आहेत, त्यांना टी-ई-टी 2चा पेपर पास करून देणं कंपल्सरी आहे. अन्यथा त्यांची जी आहे शासनच त्यांची जी नियुक्ती आहे ती रद्द करू शकते, म्हणजेच त्यांना निवृत्ती देऊ शकते. त्यानंतर याच्यातून मग नेमके कोणते शिक्षक सुटून जाणार आहेत? तर ज्या शिक्षकांना आता सेवानिवृत्तीसाठी फक्त 5 वर्ष बाकी असतील, अशा शिक्षकांना यातून सूट देण्यात आलेली आहे. परंतु ज्या शिक्षकांना 5 वर्षापेक्षा जास्त सेवानिवृत्तीसाठी बाकी असतील, त्या सर्व शिक्षकांना येत्या 2 वर्षात टी-ई-टी पास करून देणे बंधनकारक आहे. म्हणजेच काय, तर आता पवित्रचा जो नियम आहे की जर आपल्याला 6 ते 8वर नियुक्ती घ्यायची असेल, तर आपल्याला आपल्याला डिग्री असायला हवी आणि त्यानंतर आपल्याला व्यावसायिक पात्रता असायला हवी, B.Ed किंवा D.Ed, तरच आपण पदवीधर शिक्षक म्हटले जाऊ शकतो. तर हा क्रायटेरियाज आता सर्वांना लागू होणार आहे, असं या पिटिशनमधून आपल्याला या निकालातून बघायला मिळत आहे. त्यानंतर जे शिक्षक प्रमोशन करून D.Edवरून 6 ते 8वर प्रमोशन करून पदवीधर शिक्षक झालेले आहेत, त्यांना देखील हा नियम कंपल्सरी करण्यात आलेला आहे. आता 1 ते 5वर काम करत असताना ते D.Ed असतात, त्यानंतर ते पदवी ग्रहण करतात आणि त्यानंतर त्यांना पदोन्नती दिली जाते. पदोन्नती दिल्यानंतर देखील त्यांना आता टी-ई-टी कंपल्सरी करण्यात आलेली आहे. तर न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केलेला आहे, जो की आता आपल्याला या निर्णयाच्या माध्यमातून एकच बघायला मिळत आहे की आपले जे काही सर्व शिक्षक मित्र आहेत, आता त्यांना 6 ते 8वर जर काम करायचं असेल, तर त्यांना टी-ई-टी ही परीक्षा पात्र होणे फार गरजेचे आहे. तर ही एक मोठी अपडेट आपल्याला पदवीधर शिक्षकांसाठी मिळत आहे. तर आणि हा खूप ऐतिहासिक निर्णय पण आपल्याला बघायला मिळत आहे. यातून आपल्याला एक गोष्ट नक्कीच आपण कन्क्लुजन काढू शकतो की आपल्याला जर सेवेत कंटिन्यू राहायचं असेल, तर आपल्याला टी-ई-टी पास होणे अनिवार्य आहे. आणि मग टी-ई-टीचा कोणता पेपर? तर टी-ई-टीचा पेपर नंबर 2 जो भाषा या विषयासाठी असतो, तो आपल्याला पेपर नंबर 2 टी-ई-टीचा आपल्याला पास होणं महत्त्वाचं आहे. मग आपली CTET असेल तरी किंवा टी-ई-टी असेल तरी आपण 6 ते 8वर पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत होऊ शकतो. तर ही होती आजची आपली अपडेट शिक्षक मित्रांसाठी. थोडी जे आपले जुने शिक्षक कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी ही थोडी आता कठीण समस्या निर्माण झाली आहे की त्यांना टी-ई-टीचा पेपर आता पास करणं अनिवार्य आहे. तर असो, पण न्यायालयाने जो क्रायटेरिया लावलेला आहे, तो आता जे इथून पुढे आता 6 ते 8वर काम करतील त्यांच्यासाठी, तर तो क्रायटेरिया आपल्याला आधीपासूनच पाहायला मिळत होता. पण हा क्रायटेरिया आता सर्व शिक्षकांसाठी लावून न्यायालयाने ते बंधनकारक केलेलं आहे. तर ही होती आजची अपडेट. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर माहिती चांगली वाटली तर लाईक आणि कमेंट नक्की करा. प्रतिक्रिया आपली कळवा की आपल्याला काय वाटतं न्यायालयाच्या निकालावर. निकाल
दिल्यानंतर TET पास करणे शिक्षकांना बंधनकारक केल्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ती नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.